कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। 11,000ची लाच घेताना पुरवठा अधिकाऱ्याला पकडले, सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला केले अटक। आफ्रिकेच्या समुद्रात जहाज हायजॅक, रत्नागिरीतील 2 तरुणांसह 10 जणांना ठेवले ओलीस। अलिबागचा पांढरा कांदा आता बाजारात, कृषी विभागाने दिला मदतीचा हात। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात, सुरंगीच्या हंगामात जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल। पाहुयात सविस्तर वृत्त। नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे न पाठवण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला पुरवठा विभागाच्याच कर्मचाऱ्याकडून 11,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलाय। या अधिकाऱ्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी वर्ग 1 या पदावर कार्यरत असलेले प्रदीप केदार याला 11,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत विभागाला यश आलंय। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणारे तक्रारदार हे संगमेश्वर येथे पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत। तक्रारदार यांच्या अखत्यारीत असणाऱ्या संगमेश्वर येथील धान्य गोदामाला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि संगमेश्वर तहसीलदार यांनी 22 मार्च रोजी भेट दिली होती। त्यावेळी तक्रारदार पुरवठा निरीक्षक त्या ठिकाणी गैरहजर होते। तसेच त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याने तक्रारदार यांच्या अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे आणि गैरहजर असल्याचे सांगत तुमच्या वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल पाठवणार अशी भीती घातली। मात्र अशा अहवालास पाठवायचे नसेल तर 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्यानुसार तडजोड होऊन जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी 28 मार्च रोजी 11,000 रुपये लाचेची मागणी करून ती घेऊन येण्यास तक्रारदाराला सांगितले। ही लाचेची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीकारत असताना जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले। कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत विरोधात वांजळे गावचे ठाकरे कुटुंबीय गेले 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। ग्रामपंचायत अन्याय करत असून आमच्या वहिवाटीच्या जागेत ग्रामपंचायतने जाणून बुजून अतिक्रमण केल्याचा दावा कमलेश ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने केला आहे। यावरून या कुटुंबाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू ठेवलंय। इथे आम्ही कालपासून उपोषणाला बसलो। या उपोषणाचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे। यापूर्वी अगोदर आम्ही वेळोवेळी भरपूर वेळा उपोषण केलं, पण आमच्या मागणीची काही पूर्तता झालेली नाहीये अजून। आणि जो काही दलित वस्तीचा जो रस्ता आमच्या जागेमध्ये टाकलेला आहे, खरेदी खत गावठाण जागेमध्ये, त्या रस्त्यावरनं ग्रामपंचायत ह्यांचा कुठल्याही प्रकारचा त्या रस्त्याशी संबंध नसताना, कुठलाही त्यांना अधिकार नसताना वेळोवेळी आम्हाला त्या रस्ते संदर्भात नोटीस काढून वेळोवेळी त्रास देत असतात। आणि त्यामुळेच तो रस्ता अनधिकृत असल्या कारणाने समोरचे शेजारी जीवे ठार मारण्याची धमकी त्या रस्त्यावरून आम्हाला देत असतात। आणि त्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज उपोषणाला बसण्याची। तसेच वेळोवेळी उपोषण करून आम्ही जवळजवळ 2019-20 पासून जो काही आमचा वहिवाटीचा कब्जा केलेला होता तेव्हापासून आजपर्यंत एवढे अधिकारी झाले, पण कोणत्याही ग्रामसेवकांनी तोच आमचा वहिवाटीचा कब्जा नेलेला नाही किंवा कधी हात लावलेला नाही। फक्त वेळोवेळी नोटीस काढून त्रास द्यायचे। त्या नोटीसला आम्ही उत्तर दिले की ते शांत बसायचे। परंतु 5/11/24 रोजी ग्रामसेवक सुरेखा भोंगाडे यांनी आम्हाला नोटीस काढली, तुम्ही त्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून। परंतु त्या नोटीसला आम्ही उत्तर देऊन सुद्धा ग्रामसेवक अधिकारी यांनी 5/11ला आमचा जो काही वहिवाटीचा कब्जा भरून नेलेला आहे, त्या संदर्भात आमची मागणी एकच आहे की जो आमचा नेला आहे तो जसंच्या तसं आमचं जैशी ती परिस्थिती करून द्यावी व या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे। आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाच्यांनी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून रत्नागिरीतील 2 तरुणांसह 10 जणांना ओलीस ठेवले।
11 दिवस उलटूनही याबाबत काहीच मिळत नसल्यानं आपली मुले सुरक्षित आहेत की नाहीत अशी चिंता पालकांना लागली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। MV B2 हे डांबर वाहतूक करणारे जहाज वेस्ट आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर समुद्री लुटारूंच्या ताब्यात सापडले। या जहाजावर एकूण 18 क्रू मेंबर असून यातील 10 जणांना हे हल्लेखोर आपल्या सोबत घेऊन गेलेत। या 10 जणांमध्ये 7 भारतीय तर 3 रोमानियन नागरिक आहेत। समुद्राच्या आणि ओलीस ठेवलेल्या यांच्यामध्ये समीन जावेद मिरकर राहणार भाटकरवाडा पेठकिल्ला रत्नागिरी आणि रिहान शब्बीर सोलकर कार्ला या 2 रत्नागिरीतील तरुणांचा समावेश आहे। ऑन 17th मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर B2 रिवर हे वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका गल्फ ऑफ गिनी आहे ना, गल्फ ऑफ गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे। 3 पायरेट्स नी वेसलला बोट केला, आणखी दे शॉट फायर्स म्हणजे फायरिंग केलं। त्याच्यातून 18 क्रू मेंबर होते ऑन बोर्ड। 18 क्रू मेंबरमध्ये त्या लोकांनी 10 क्रू मेंबरला ते हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत। आज 11 दिवस झालेत, आम्हाला अजून तर माहीत नाही की ते कुठे आहेत आणि काय परिस्थितीत आहेत। त्याच्यात 2 मुलं जी आहेत ती रत्नागिरीचे आहे, समीन मिरकर आणखी रेहान सोलकर। समीन मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर। आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे DG शिपिंग आणखी हा जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला, अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत आम्हाला। मुरबाड तालुक्यातील सरलगाव नेवालपाडा येथील 250 वर्षे जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली, पण सध्या कोणतीही जीवितहानी झाली नाही। 18व्या शतकामध्ये जयराम झुंजारराव यांनी हा वाडा बांधला। जयराम झुंजारराव हे स्वतः जमीनदार होते। महसूल व्यवहाराचा सर्व कारभार या वाड्यातूनच चालत असे। भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना मुरबाड तालुक्यात महसूल गोळा करण्यासाठी येत असत। या काळात नेवाळपाड्यातील या झुंजारराव वाड्यात त्यांचा मुक्काम असे। अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वाड्याला आग लागली आणि वाडा जळून खाक झाला। मुरबाड नगरपंचायत अग्निशमन दलाची गाडी साधारण 45 मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाली। तोपर्यंत वाड्यामधील 5 ते 6 घरे जळून खाक झाली होती। काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं असून आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अखंड देशभरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेतृत्व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सक्षम आणि कणखर नेतृत्वात पक्ष संघटना जोमानं फोफावते आहे। रायगड जिल्ह्यात ही पक्षाला दिवसेंदिवस मोठी उभारी मिळत आहे। अशातच काही वेळा पक्षांतर्गत तालुका नेतृत्वात समज गैरसमजुतींमधून अंतर्गत नाराजी निर्माण होण्यासारखे प्रकार होऊ शकतात। अशा वेळी देशाचे नेते असलेले नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाप्रमाणे पक्षाला तन मन धन श्रमानं योगदान देणार आणि पक्षात सक्रिय असलेल्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता जपा हा संदेश आणि आदेश शिरोधार्य मानला जातो असे रिपाईच्या जिल्हाध्यक्षांनी निक्षून सांगितले। याचवेळी सुधागड तालुक्यातील नवनियुक्त युवक अध्यक्ष पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करताना नव्या अध्यक्षपदी नियुक्तीबाबत स्थगिती निर्णय देत असल्याचे रिपाईचे युवक रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक आणि रिपाई जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे। केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंड भारतभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं अतिशय उत्तम पद्धतीने काम चालू आहे। महाराष्ट्र असेल आणि रायगड जिल्हा असेल, रायगड जिल्ह्यामध्ये देखील या कोकण प्रांतामध्ये कोकण प्रांताध्यक्ष प्रकाशजी मोरे असतील, सुशांतजी सपकाळ असतील, आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड असतील, यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम आहे। युवक आघाडीचं देखील अतिशय पद्धतीने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक उत्तम पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही सारेच युवक या जिल्ह्यामध्ये करत आहोत। आणि कालच जे आमचे राहुल सोनवणे यांनी जे काही युवक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली असेल तर त्या नियुक्तीला सध्या तुर्तास आम्ही स्थगिती देतोय आणि सर्वच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून योग्य त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल आणि कार्यकर्त्याचा कुठेही अपमान होईल असा प्रयत्न आम्ही करणार नाही।
कार्यकर्त्यांचा ज्या पद्धतीने सन्मान करता येईल आणि पक्षवाढी संघटनेसाठी जे जे आपल्याला करता येईल त्याच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सारेच कार्यकर्ते आता एकटवलेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफला पुन्हा नव्याने कशा पद्धतीने उभारी देता येईल यासाठी सारेच तालुकाध्यक्ष असतील, सारे युवक तालुकाध्यक्ष असतील, जिल्ह्यातील सारी कमिटी असेल, यासाठी आता मोठ्या प्रमाणात मैदानात उतरलेले आहे असं मला वाटतं. परंतु पहिला तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी कार्यरत असताना तुम्ही नव्याने दुसरा तालुका अध्यक्ष होता, ही पद्धत बेकायदेशीर आहे. पक्षामध्ये हे चुकीचा पायंडा पडू नये म्हणून मी आज जिल्हाध्यक्ष म्हणून काल जी निवड झालेली युवक अध्यक्ष सुधागड तालुका भाविश गायकवाड यांच्या निवडीला मी स्थगिती देतो. त्या ठिकाणी निशांत जे आपले युवक अध्यक्ष आहेत निशांत पवार तेच त्या ठिकाणी युवक तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील आणि त्यांच्या बाबतीत जर काही तक्रारी त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या असतील, पदाधिकाऱ्यांच्या असतील किंवा स्वतः तालुक्याचे राहुल सोनांचे असतील तर त्यांनी त्या तक्रारी माननीय जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद माडेकर यांच्याकडे द्याव्या आणि त्यांच्यासोबत बसून चर्चा करावी. जर पक्षविरोधी काम केलेलं असेल तर कारवाई करता येईल, परंतु पक्षविरोधी काम केलेलं नसेल तर कारवाई करता येणार नाही, कोणालाही अशा पद्धतीने काढता येणार नाही. कारण आदरणीय राष्ट्राध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेबांचा स्पष्ट आदेश आहेत की पक्षातून कुणालाही चुकीच्या पद्धतीने कुणीही काढू नका. पक्ष आपल्याला वाढवायचा आहे, आपली ही जी आंबेडकरी चळवळ ही मुवमेंट आणखी स्ट्रॉंग बनवायची आहे, तर अशा वेळी आपले सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत असायला पाहिजे. तर कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नका आणि जर खरोखर पक्षविरोधी काम एखादं केलं असेल तर त्यावेळेस कारवाई करायला पाहिजे, परंतु ती देखील प्रोटोकॉलला धरून पक्षाच्या ज्या नियमाप्रमाणे पक्षाच्या घटनेप्रमाणे आपण ती कारवाई केली पाहिजे. बेकायदेशीर कोणालाही डायरेक्ट नाव घ्यायचं ना काढून टाकायचं ही पद्धत यापुढे चालणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेंगुर्ले, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार सुरंगी काढून विक्री करत आहेत. फेब्रुवारी महिन्याचा शेवट ते मार्च महिन्याचा शेवट या केवळ एका महिन्याच्या सुरंगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सुरंगीच्या पिकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची मक्तेदारी आहे. यंदा सुरंगीला 450 ते 500 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुरंगीला 600 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले, कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यातील 15 गावांमध्ये सुरंगीची नैसर्गिक लागवड आहे. झाडावरील कळे आणि फुले काढणे हे खूप जोखमीचे असते. झाडांच्या फांद्या नाजूक असल्याने त्यांची काढणी करताना खूप काळजी घ्यावी लागते. सुरंगीचे गजरे, वेण्या बनवून स्थानिक बाजारपेठेत विक्री होते, तर सुरंगीचा वापर सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्य, रंग यांसाठी केला जातो. सुरंगीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी करतात. सिंधुदुर्ग 15 गावांमध्ये 46 हेक्टर क्षेत्र सुरंगी लागवडीखाली आहे. मात्र यावर्षी सुरंगी उत्पादन घटल्याने याचा फटका बागायतदारांना बसलाय. अलिबागचा पांढरा कांदा आता बाजारात आलाय, परंतु या कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आता मदतीचा हात दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. पांढरा कांदा गेल्या महिन्यांपासून बाजारात आलाय, त्यामुळे दर अपेक्षित नाही. आता जरी आवक कमी झाली तरी भाववाढ होण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांना पुढील वर्षाच्या पिकाचे नियोजन करावे लागेल. कांदा लागवड करत असताना मोठा खर्च केला जातो. इंधन, मजुरी, मशागत यासाठी खर्च करावा लागतोय. कृषी विभाग हे पीक अधिक लाभदायी कसे होईल याबाबत मार्गदर्शन करत आहे. महागडे रोप, खते विकत आणून शेत मशागत, बेड आणि वाफे निर्मित खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने कांदा लागवड केली होती. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता त्यांनी घरगुती वापरासाठी साठवून ठेवलेला बरा असा निर्णय घेतलाय. शास्त्रशुद्ध कांदा चाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. याच अनुषंगाने राज्य सरकारने शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदा चाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ते 25 टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50% किंवा कमाल 3500 प्रति टन प्रमाणे क्षमतेनुसार अनुदान देते. एका लाभार्थ्याला 25 टन क्षमतेचा कमाल मर्यादापर्यंत अनुदान देय राहील. संपर्क प्रमुख या नात्याने विधानसभा मतदारसंघात आणि प्रभागात संघटना बांधणीबाबतचा आढावा यापुढे नियमित केला जाईल. पक्षात गटबाजी करण्याऐवजी शिवसेना हाच एकच गट असल्याच्या भावनेतून पदाधिकाऱ्यांनी काम करावे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवावं अशा सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्यात. आपल्याला माहित असेल की अधिवेशनाच्या अगोदर
आम्ही शिवसेनेचे जे सगळे मंत्री आहोत त्यांच्यावर संघटनात्मक आणि महायुतीच्या अन्य पक्षांसोबत समन्वय ठेवण्यासाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केली. त्याच्यामध्ये पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर संपर्क मंत्री म्हणून माझी निवड झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलून त्यांच्याशी पहिली बैठक मी घेतली. याच्यानंतर विधानसभेच्या स्तरावर जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत. शेवटी संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना इथल्या शासकीय समित्या ज्या आहेत, इथले विशेष कार्यकारी अधिकारी आहेत, इथले डीपीसी मेंबर आहेत, ते शिवसेनेचे देखील आम्ही सगळे चर्चा करून जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे देणार आहोत. आणि म्हणून संपर्क मंत्री म्हणून आज माझा पहिलाच दौरा होता. शाखानिहाय सभासद नोंदणीचं उद्दिष्ट देखील आम्ही डोळ्यासमोर धरलेलं आहे. त्याचा देखील शुभारंभ आताच या ठिकाणी होतोय. आणि विशेष मला सांगताना आनंद होतोय की आजच्या या बैठकीला सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी जवळजवळ 400-450 या बैठकीला उपस्थित होते. आणि स्पष्ट पद्धतीनं मी सांगितलेलं आहे की ही बैठक पहिली आणि शेवटची बैठक आहे. आता ज्या बैठका होतील या प्रभागनिहाय होतील, विधानसभेच्या मतदारसंघनिहाय होतील. महायुती करण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. ते देवेंद्रजींशी, अजितदादांशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा ते घेतील. परंतु सभासद नोंदणी देखील पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये दखल घेण्याएवढी करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. यावर देखील मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय. पाहूयात. सरकार म्हणून यातली आमची भूमिका स्पष्ट आहे की संभाजीराजेंनी एक पत्र जे मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे त्या पत्राचा व्यवस्थित विचार माननीय मुख्यमंत्री करतील, इतिहासकारांची चर्चा करतील, तज्ज्ञांची चर्चा करतील, होळकरांच्या वंशजांनी जे सांगितले त्याचा देखील विचार करतील आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं सादर केलं होतं. या गाण्यात एकनाथ शिंदेंना गद्दार असं संबोधण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा या प्रकरणावर भाष्य केलंय. मी याचं उत्तर व्यवस्थितरित्या त्याला देऊ शकतो. फक्त ताई इथं आहेत, त्यानं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टावर कविता केली हे जर तुम्ही वाचली असेल किंवा ऐकली असेल तर मला असं वाटतं की तुम्हीच पायातलं काढा. माझं म्हणणं असं आहे की एखाद्याची बदनामी करणं, टीका करणं स्टँडअप कॉमेडीमध्ये हे मला मान्य आहे. मी देखील त्या संघटनांमध्ये वावरतो, त्याच्यामुळे ते त्यांना फ्रीडम दिलंच पाहिजे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला भगिनींना वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, सुप्रीम कोर्टाला वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, एवढंच नाही तर मुकेश अंबानी, आनंद महिंद्रांना पण वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, निर्मला सीतारामनना वाटेल त्या भाषेमध्ये बोलायचं, ही प्रवृत्ती असू शकत नाही. ही विकृती आहे आणि या विकृतीला जे पाठिंबा देतात ते महाविकृत आहे. आज दर्श अमावस्या निमित्तानं पांगोळी लोणावळा येथील श्री संत बाळूमामा मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती हे श्री संत बाळूमामा देवाचे मंदिर असल्यानं येथे दररोज भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यातच आज दर्श अमावस्येच्या निमित्ताने या मंदिरात भंडारा असतो. त्यानिमित्तानं या ठिकाणी सकाळपासूनच भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून या सगळ्या भाविक भक्तांची यथोचित सोय श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टने केली आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याकडे जात असताना अनेक कलिंगड विक्री स्टॉल दिसून येत आहेत. नदीच्या पाण्यावर पिंगुळी भिववणे या गावातील लोक कलिंगडाची शेती करतात. प्रामुख्याने सेंद्रिय खत वापरून ही शेती केली जाते. येथे विक्री होणारी कलिंगड चविष्ट असतात. सध्या पर्यटक हंगाम कोकणात सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्री होती आहे. येथील स्थानिक शेतकरी पप्पू वेंगुर्लेकर यांनी 5 एकर जागेत कलिंगड शेती केली आहे. यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होतोय. इथली कलिंगड खूप टेस्टी असतात, त्यामुळे मी नेहमी इथेच येतो कलिंगड खायला. माझं नाव खरांशू रणदिवे आहे. मला वॉटरमेलन खूप आवडतं, तर मला इकडे हे कलिंगडचं दुकान भेटले. मी कायम इकडे कलिंगड खातो आणि कायमप्रमाणे मला इकडे चांगलं कलिंगड भेटतं, कायम गोड असतं. माझं नाव पप्पू वेंगुर्लेकर. मी विगोण्या गावामध्ये राहतो. मी गेली 7 ते 8 वर्षे मी शेती करतो. ही शेती मी पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो. या शेतीतून मला 5 एकरमध्ये शेती करतो. या शेतीतून मला 2.5 ते 3 लाख रुपये मिळतात.
तरुणाने नोकरीच्या मागे न धावता प्रत्येकाने शेतीच्या मागे उद्योग म्हणून पाहावं अशी माझी विनंती आहे. या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.